अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरातील व्हिडिओ कांडची देशभरात चर्चा झाली। पोलिसांच्या माहितीनुसार अयान अहमद नावाच्या आरोपीने काही तरुणींसोबत अश्लील व्हिडिओ काढले, ज्यात काही अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे। पोलिसांच्या माहितीनुसार 8 मुलींचे 18 व्हिडिओ आणि काही फोटोज समोर आले। तर राजकीय नेत्यांनी आरोप केला की 100हून अधिक मुलींचं शोषण झालंय आणि 300हून अधिक व्हिडिओ आहेत। या प्रकरणी 8 आरोपींना अटक करण्यात आली आणि 47 पोलिसांची SIT ही नेमण्यात आली। याच प्रकरणात बुधवारी पोलिसांनी मुख्य आरोपी अयान अहमदला अचलपूरच्या समरसपुरा पोलीस स्टेशन समोर आणलं। यावेळी अयान अहमदने त्याच्या मित्राकडे काही वस्तू ठेवल्या आहेत, त्याचा तपासही पोलिसांकडून केला गेला। त्यासाठीच आरोपी अयानला थेट पोलीस आरोपीच्या घराबाहेर घेऊन गेले। स्वतः आरोपीने आवाज देऊन मित्राला बाहेर बोलावलं आणि घरावर छापा टाकून त्या वस्तूंची शोधाशोध केली। त्याच्या मित्राकडे नेमक्या कोणत्या वस्तू होत्या ते अद्याप समोर आलं नाही। मात्र हे सर्व करत असताना पोलिसांनी नंतर रस्त्यावर आरोपीची धिंड काढली आणि मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अयानचा माज उतरवला। तेरा एप्रिल रोजी काही अश्लील व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले। परतवाडा व्हिडिओ कांड या अर्थाने ते चर्चेतही आले। 14 एप्रिल रोजी आरोपीला अटक करण्यात आली। 15 एप्रिल रोजी काही इतरही आरोपी अटक करण्यात आले। राजकीय नेत्यांनी आणि काही संघटनांनी या प्रकरणात उडी घेतल्यानंतर देशभरात या व्हिडिओ कांडची चर्चा झाली। व्हिडिओमध्ये अयान अहमद हा मुलींसोबत अश्लील चाळे करताना दिसतोय। असे अनेक व्हिडिओ समोर आल्याने हे रॅकेट आहे का याचा तपास पोलिसांकडून आता केला जातोय, असा आरोपही केला जातोय। तसेच पीडितेची माहिती घेऊन त्यांना तक्रार देण्यासाठी आवाहन केलं गेलं आहे, ज्यातून अधिक माहिती समोर येईल। आता हे केवळ व्हिडिओपुरतं मर्यादित होतं की ब्लॅकमेलिंग धमकावून काही रॅकेट चालवलं जात होतं आणि त्याचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत आणि त्यात कोण कोण सहभागी आहे ते समोर आणणं पोलिसांसमोर आव्हान असणार आहे। पण एकूणच परतवाडा व्हिडिओ कांडमध्ये नवनवीन गोष्टी समोर येत असल्याने आता यात काही वेगळं आहे का, त्यामागे वेगळा सूत्रधार आहे का ते पाहणं देखील आवश्यक झालंय। एकूणच आरोपीची काढलेली ही धिंड याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा।